आपल्या जपान आणि चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन जारी केलं आहे. भारत आणि जपानमधल्या विशेष राजनैतिक तसंच जागतिक भागीदारीच्या पुढच्या टप्प्याला आकार देण्यावर या दौऱ्यात भर दिला जाईल, असं ते म्हणाले. गेल्या 11 वर्षात दोन्ही देशांमध्ये स्थिर आणि महत्त्वाची प्रगती झाली आहे. या सहकार्याला भविष्यात नवे पंख देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. दोन्ही देशांमधले आर्थिक आणि गुंतवणूक विषयक संबंध अधिक दृढ करण्यासह AI आणि सेमीकंडक्टरसारख्या नव्या क्षेत्रातही सहकार्यावर भर दिला जाईल, असं मोदी यांनी म्हटलं आहे. जपाननंतर आपण चीनला जाणार असून तिथं शांघाय शिखर परिषदेत सहभागी होणार आहोत. भारताच्या SCOच्या अध्यक्षपदाच्या काळात आम्ही नवोन्मेष, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक नवे उपक्रम सुरू केले होते. या संघटनेच्या सदस्यांसह प्रादेशिक सहकार्य करत आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीदरम्यानच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.